हां मित्रांनो, हा व्हिडिओ पाहताना तुम्ही अजिबात कंटाळणार नाही याची अगदी खात्री आहे. तसंही तुम्हाला आधी कळलंच आहे आपण काय शिकणार आहोत. आपण शिकणार आहोत मराठी भाषेच्या लेखनातील विरामचिन्हे. ही विरामचिन्हे अगदी हसत खेळत विनोदाच्या स्वरूपात आनंदाने आपण शिकणार आहोत. तर चला, तुम्ही तयार आहात? आणि विरामचिन्हांचं महत्त्व किती आहे आपल्या लेखनामध्ये हे तुम्हाला वेगळं सांगायला नकोच. साधारणपणे 19व्या शतकाच्या मध्यापासून आपण आपल्या ह्या मराठी भाषेच्या लेखनात विरामचिन्हे जी वापरतो ती विरामचिन्हे आता आपल्याला पाहायची आहेत. तर ती कशी आहेत याविषयी आपण थोडा एक दृष्टिक्षेप टाकूया. सर्वप्रथम तुमच्यासमोर एक उतारा ठेवतो आहे. तर हा उतारा पाहिल्यानंतर तुम्हाला प्रथम हसू येईल, हसलंही पाहिजेच. काहीतरी चूक झाल्यासारखं आढळेल. ती काय चूक झालेली आहे ती आपल्याला शोधायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मुख्य अभ्यासाकडे वळायचं आहे. आता हा उतारा माझ्यासोबत तुम्ही अगदी काळजीपूर्वक वाचा. प्रिय मित्र सुशीला, कालच गावी गेली आई, आजारी होती ताई, सासरी गेली गाय, चारा खाईना वैद्य, उपचार करून गेले बाबा, औषधे आणायला गेले दादा, कालच घर सोडून गेला तू दिलेला कुत्रा, भाकर खाईना म्हणून तू, लवकर घरी येऊन जावे मी, एकटाच आहे घरी तुझा मित्र. काहीतरी चुकलंय ना? काय चुकलंय बरं? स्वल्पविराम आणि पूर्णविरामाच्या जागा चुकल्या. आणि जागा चुकल्यावर काय गोंधळ होतो हे तुम्हाला तो उतारा वाचून कळलं असेल. आता त्याच उतार्यामध्ये तीच चिन्हे आपण योग्य जागेवर ठेवून तो उतारा पुन्हा वाचा. मग काय होतंय बघा. प्रिय मित्र सुशीला कालच गावी गेली, आई आजारी होती, ताई सासरी गेली, गाय चारा खाईना, वैद्य उपचार करून गेले, बाबा औषधे आणायला गेले, दादा कालच घर सोडून गेला, तू दिलेला कुत्रा भाकर खाईना म्हणून तू लवकर घरी येऊन जावे, मी एकटाच आहे घरी तुझा मित्र. बघा, आता अर्थबोध झाला, आता गोंधळ झाला नाही. त्याचं काय कारण आहे तर आपण पूर्णविराम आणि स्वल्पविराम योग्य जागेवर वापरले. तर असे आणखी किती चिन्ह आहेत, ते काय काय काम करतात ते आता आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आणखी एक उतारा, गद्य उतारा वाचायचा आहे. माझ्यासोबत तुम्ही वाचणार आहात. तो उतारा वाचल्यानंतर त्यातील चिन्हे समजून घ्यायची आहेत. मग प्रत्येक चिन्ह, त्याचं वैशिष्ट्य, त्याचा उपयोग, त्याचा आकार हे आपण समजून घेणार आहोत. योग्य आकारात आणि योग्य ठिकाणी योग्य ते विरामचिन्ह वापरावं लागतं, हे मात्र लक्षात ठेवा. आई, घाई कर ना जराशी, असे म्हणत नंदाने बॅग भरायला घेतली. आणि तूही आटोपरे पटकन. तिच्या ह्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत तिचा लहान भाऊ गणू दप्तरात वह्या पुस्तके भरू लागला. छे, मी नाही येणार तुमच्यासोबत, गणू म्हणाला. का नाही येणार? काल तर ठरलं होतं आपलं. नंदा, आवडलं असतं ग यायला, पण काय, तू काय एकटाच राहणार का घरी? असे म्हणत नंदाने भरलेली बॅग बाजूला ठेवली. माझी उद्या तोंडी परीक्षा आहे, तुम्ही जा, मी राहीन घरी बाबांसोबत, असे म्हणत गणू आईजवळ गेला. भूक लागली आई, चल झालाय स्वयंपाक, घे जेवून. काय भाजी केली आहे? कारल्याची. मला नाही आवडत. गणू वाकडं तिकडं तोंड करत कुरकुरला. असं काय करतोस बाळा? शहाणी मुलं अशी करतात का कधी? आई, बाबा आले बघ, अजून किती आवरायचंय? नंदाला अगदी घाई झाल्यासारखे वाटत होते. हुश्श. बाबा दामल्यासारखे सोफ्यावर बसत म्हणाले, नंदा पाणी आण ग. काय झालं? जायचं ना? नंदा, जाणे रद्द करावे लागेल. बाबा, पण का? का पण? आई, अगं, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे, त्यामुळे घरातच राहावे लागेल.
बाबा पाण्याचा घोट गिळत म्हणाले. आणि माझी परीक्षा? गणूने विचारले. परीक्षाही रद्द झाल्यात. बाबा, म्हणजे आता घरातच राहावे लागेल? किती दिवस? नंदा हिरमुसली होत म्हणाली. हे कोविड-19 संकट टळेपर्यंत. बाबा, आता जो गद्य उतारा तुम्ही ऐकला आणि माझ्यासोबत वाचलाही, त्या उतार्यात बहुतेक बरीचशी अशी विरामचिन्हे आलेली आहेत. त्या विरामचिन्हांचे उपयोग म्हणजे कुठे वापरली जातात याचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग तयार आहात. असे आपण आज साधारण 10 विरामचिन्हे बघणार आहोत, जे आपल्या लेखनाच्या नित्य व्यवहारात उपयोगी पडतात. किंबहुना ती चिन्हे जर वापरली नाही तर आपल्या लेखनाचे वेगळेच काहीतरी अर्थ निर्माण होऊ शकतात किंवा आपल्या लेखनाला वजन प्राप्त होणार नाही, त्याचे नीट अर्थ लागणार नाहीत. म्हणून ती चिन्हे आता आपण एक एक करून प्रत्येक चिन्हाची माहिती म्हणजे ती कोठे वापरली जातात आणि केव्हा वापरली जातात हे पाहणार आहोत. चला तर मग तयार आहात. सगळ्यात महत्त्वाचं आणि विराम दाखवणारं एक चिन्ह आहे, ते आहे पूर्णविराम. तुमच्या सर्वांच्या परिचयाचंच आहे. वाक्य पूर्ण झाल्याचे दर्शवण्यासाठी वाक्याच्या शेवटी ते वापरतात किंवा एखाद्या शब्दाचे संक्षिप्त स्वरूप दाखवण्यासाठी वापरतात. उदाहरणार्थ, मी शाळेत जातो किंवा रा ख जाधव. राच्या पुढे आणि खच्या पुढे आहे म्हणजे ते शब्दाचं संक्षिप्त रूप केलेलं आहे. किंवा टाक म्हणजे ताजा कलम, याचं संक्षिप्त स्वरूप दाखवण्यासाठी ताच्या आणि कच्या पुढे पूर्णविराम वापरल्याचं तुम्हाला दिसून येईल. म्हणजे पूर्णविराम 2 ठिकाणी वापरला जाऊ शकतो. एक म्हणजे वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्याचे दाखवण्यासाठी आणि शब्दाचे संक्षिप्त स्वरूप दाखवण्यासाठी. दुसरं चिन्ह आहे बघा, स्वल्पविराम. सारख्या जातीचे शब्द एकापुढे एक येत असल्यास प्रत्येक शब्दापुढे स्वल्पविराम दिला जातो किंवा संबोधून हाक मारण्यासाठी वापरलेला जो शब्द असतो त्या शब्दापुढे ते वापरलं जातं. उदाहरणार्थ, आपल्या शाळेत मुले, मुली, शिक्षक, मुख्याध्यापक, शिपाई इत्यादी वेळेवर हजर होतात. बघा, मुले, मुली, शिक्षक, मुख्याध्यापक सर्वांच्या पुढे स्वल्पविराम वापरलेला आहे. मित्रांनो, आता आपण नवा खेळ खेळू. मित्रांनो, या ठिकाणी थोडं थांबायचं आहे. थोडं थांबायचं आहे म्हणजे स्वल्पविराम घ्यायचा आहे, म्हणून तिथं स्वल्पविराम हे चिन्ह वापरलेलं आहे. पुढील चिन्ह बघा, अर्धविराम. उभयान्वयी अव्ययाचा वापर करून 2 छोटी वाक्य जोडण्यासाठी अर्धविरामाचा वापर होतो. उदाहरण बघा, मुलांनी खूप अभ्यास केला पण परीक्षाच रद्द झाली. मुलांनी खूप अभ्यास केला पण परीक्षाच रद्द झाली अशी 2 वाक्ये जोडण्यासाठी उभयान्वयी अव्यय पण आहे त्याच्या आधी अर्धविराम वापरला आहे. पुढील चिन्ह बघा, अपूर्णविराम. वाक्याच्या पुढे काही तपशील द्यायचा असेल तर अपूर्णविराम वापरला जातो. उदाहरणार्थ, पुढील क्रमांकाच्या मुलांनी गृहकार्य पूर्ण केले आणि त्यापुढे तपशील द्यायचा आहे. 11, 14, 20, 55 हा तपशील आहे. तो देण्यासाठी आपण अपूर्णविराम वापरलेला आहे. पुढचं चिन्ह आहे, खूप महत्त्वाचं आहे, खूप वेळा येतं, अगदी आपल्या डोक्याच्याच आकाराचं आहे ते प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हातच प्रश्न आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी त्याचा उपयोग होतो. हे चिन्ह वाक्यात असेल तर वाक्य प्रश्नार्थक आहे असं समजलं जातं. उदाहरणार्थ, तुझे नाव काय आहे? शेवटी प्रश्नचिन्ह. आज पाऊस पडेल का? शेवटी प्रश्नचिन्ह. पुढचं चिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह. मनातील भावना दाखवताना वाक्यात भावनादर्शक शब्द जर वापरला तर त्याच्यापुढे हे चिन्ह ठेवावं लागतं. उदाहरणार्थ, शाब्बास, चांगले प्रयत्न केलेस. शाब्बास भावनादर्शक शब्द आहे आणि म्हणून त्याच्यापुढे आपण उद्गार चिन्ह वापरलं. छे, ते शक्य नाही. छे हा भावनादर्शक शब्द आहे आणि त्याच्यापुढे आपण ते उद्गार चिन्ह वापरलेलं आहे. पुढचं चिन्ह आहे बघा, दुहेरी अवतरण.
एखाद्याच्या तोंडचे वाक्य लिहायचे असेल तेव्हा ते वाक्य दुहेरी अवतरणात लिहितात. उदाहरणार्थ आई म्हणाली. आता आईच्या तोंडचे वाक्य काय आहे? स्वयंपाक शिकून घे. ही तोंडचे वाक्य, आईच्या तोंडचे जे वाक्य आहे ते कुठं आलं? दुहेरी अवतरण चिन्हात आलं. एकेरी अवतरण हे एक पुढचं चिन्ह आहे. एखाद्याचं मत किंवा वाक्य दुसऱ्याला अप्रत्यक्षपणे सांगायचं असेल किंवा एखाद्या शब्दाचे महत्त्व दाखवायचं असेल तर त्यासाठी एकेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो. उदाहरणार्थ, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. बघा, इथं मास्क हा शब्द आपण एकेरी अवतरणात दिलेला आहे. किंवा दुसरं वाक्य बघा, शिक्षकांच्या शिस्तीचे पालन करा या सूचनेला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. शिस्तीचे पालन करा हे काय आहे की दुसऱ्याचं मत अप्रत्यक्षपणे आपण सांगितलं आणि त्यासाठी काय केलेलं आहे, ते दुसऱ्याचं मत आपण एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेलं आहे. पुढचं चिन्ह बघा, संयोग चिन्ह. संयोग ह्या शब्दातच त्याचा अर्थ किंवा त्याचा उपयोग समाविष्ट आहे. एकमेकांशी संबंधित दोन शब्द जोडायचे असतील तेव्हा हे संयोग चिन्ह वापरतात. किंवा ओळीच्या शेवटी जर आपल्याला लिहिता लिहिता एखादा शब्द अपुरा राहिला, म्हणजे त्या शब्दातले काही अक्षरं बाकी राहून गेले, तर ते आपण पुढील ओळीवर घेतो आणि आधीच्या ओळीवर शेवटी संयोग चिन्ह लिहितो. कसं? उदाहरण बघा, विद्यार्थी प्रतिनिधी या दोन शब्दांच्या मध्ये आपण संयोग चिन्ह वापरलं. आणि दुसरं वाक्य बघा, आंतरजाल हा माहितीचा आधुनिक स्रोत आहे. अधू या ठिकाणी काय झालं? आपली ओळ संपली, म्हणजे आपला कागद संपला. आणि मग आता पुढचा भाग आपल्याला खालच्या ओळीत घ्यायचा आहे, तर अधूच्या पुढे आपण संयोग चिन्ह लिहिलं आणि त्यातले दोन अक्षरं खालच्या ओळीमध्ये घेतले. याचा अर्थ आधुनिक असा शब्द आपल्याला तो वाचायचा आहे. पुढचं चिन्ह बघा, अपसारण चिन्ह आहे. बोलताना विचार मालिका तुटली की वाक्य अपूर्ण राहतं तेव्हा हे अपसारण चिन्ह वापरलं जातं. किंवा वाक्यात मध्येच काही जर स्पष्टीकरण लावायचं असेल तर तेव्हा सुद्धा अपसारण चिन्ह लिहिलं जातं. उदाहरणार्थ, मला असे म्हणायचे आहे की तुला, विचार मालिका तुटली, इथं आपण काय दिलं आहे? अपसारण चिन्ह दिलं आहे. दुसरं वाक्य बघा, सर्वांनी मुख्याध्यापकांनी दिलेल्या सूचना गृहीत धरून शिस्त पाळणे आवश्यक आहे. सर्वांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे, खरं तर असं वाक्य आहे, पण मध्ये त्या बाबतीत आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते स्पष्टीकरण आपण दोन्ही बाजूला अपसारण चिन्ह देऊन मग दिलेलं आहे. मुख्याध्यापकांनी दिलेल्या सूचना गृहीत धरून हे स्पष्टीकरण आहे आणि ते आपण कुठे ठेवलेलं आहे? अपसारण चिन्हामध्ये. पुढचं आणि शेवटचं चिन्ह आपण पाहत आहोत ते आहे विकल्प चिन्ह. एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोन शब्दांच्या मध्ये ते वापरलं जातं. विकल्प म्हणजे पर्याय. पुढील प्रश्नांना होय नाही असा प्रतिसाद द्या. त्याचा अर्थ होय किंवा नाही, आणि होय नाहीच्या मध्ये आपण विकल्प चिन्ह वापरलं. दुसरं वाक्य बघा, तुमच्या घराजवळ गावात मळ्यात एक तरी झाड लावा. बघा, घराजवळ, गावात, मळ्यात, इथं प्रत्येक विकल्प चिन्ह म्हणजे काय? किंवा आहे. किंवा गावात किंवा मळ्यात असं. तर असे हे सर्व चिन्ह आपले पाहून झालेले आहेत. आत्तापर्यंत आपण जवळपास 10 चिन्ह आणि त्यांची माहिती घेतलेली आहे. आता थोडा सराव करायचा आहे आणि सरावासाठी तुमच्यासमोर हा एक गद्य उतारा आहे. इथं व्हिडिओमध्ये हा गद्य उतारा तुम्हाला 2 पानांचा दिसेल. तो तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. अर्थातच त्या उतार्यामध्ये एकही चिन्ह दिलेलं नाही. तुम्ही चिन्हांच्या योग्य जागा हेरायच्या म्हणजे शोधायच्या, त्या ठिकाणी चिन्हे भरायची आणि सगळी चिन्हे भरून झाली की एकदम सुरुवातीला आपण एक उतारा वाचलेला होता, तो उतारा बघायचा, त्याच्याशी तुलना करायची आणि आपण वापरलेली चिन्हे बरोबर आहेत का ते आपणच खात्री करून घ्यायची. आता सरावासाठीचा हा जो उतारा तुम्हाला दिला जाणार आहे तो तुम्ही वहीमध्ये लिहून घेणार आहात. एकतर संपूर्ण व्हिडिओ संपल्यानंतर पुन्हा मागे येऊन हा जो उतारा तुम्हाला या ठिकाणी मिळेल तो उतारा वहीमध्ये लिहून घ्या, किंवा
आता ही व्हिडिओ थांबवून तो उतारा प्रथम वहीमध्ये लिहून घ्या, मग व्हिडिओ पुढे सुरू करा. तुम्हाला कसं शक्य आहे तसं करा. मित्रांनो, सरावासाठी दिलेला उतारा आता तुम्ही लिहून घेणारच आहात, पण तो लिहिण्याआधी आपण एक कविता पाठांतर करणार आहोत. अर्थात ही कविता विरामचिन्हांशी संबंधित आहे. विरामचिन्हे कोठे वापरावी हे लक्षात ठेवण्यासाठी ही कविता जर तोंडपाठ करून ठेवली तर ती उपयोगी पडेल. आणि म्हणून तुम्ही ती कविता आता बघा. आधी आपण वाचणार आहोत. वाचून झाली की तुम्ही तुमच्या सवडीप्रमाणे ती तोंडपाठ करा, तुमच्या वहीत लिहून ठेवा. तुम्हाला हवी तेव्हा वाचता येईल. आणि ही कविता वाचून झाल्यानंतर मग आपण स्वाध्याय करणार आहोत. जाणू महत्त्व विरामचिन्हांचे टाकून बघू दृष्टिक्षेप. जाणू महत्त्व विरामचिन्हांचे टाकून बघू दृष्टिक्षेप. पूर्णविराम संपवी वाक्य दाखवी किंवा शब्दसंक्षेप. शब्द सारख्या जातीचे किंवा संबोधनाच्या पुढे येतो. शब्द सारख्या जातीचे किंवा संबोधनाच्या पुढे येतो. अल्पकाळ विसाव्याला स्वल्पविराम थांबा म्हणतो. उभयान्वयी अव्ययाने वाक्य दोन जोडण्यासाठी. उभयान्वयी अव्ययाने वाक्य दोन जोडण्यासाठी सोबत येतो अर्धविराम, योग्य करतो वाचण्यासाठी. अपूर्ण विराम देतो तपशील. अपूर्ण विराम देतो तपशील. प्रश्न विचारते प्रश्नचिन्ह. भावना उत्कट दाखवण्याला शब्दापुढे उद्गार चिन्ह. शब्द तोंडचे बोलणाऱ्याच्या बसे दुहेरी अवतरणात. शब्द तोंडचे बोलणाऱ्याच्या बसे दुहेरी अवतरणात. मग दुसऱ्याचे किंवा विशेष शब्द येतो एकेरी अवतरणात. शेवटी ओळीच्या शब्द अपुरा जोडते किंवा शब्दसंयोग. शेवटी ओळीच्या शब्द अपुरा जोडते किंवा शब्दसंयोग करते सोबत संयोग चिन्ह जोडणे हाच त्याचा उपयोग. बोलता तुटे विचारमाला किंवा जोडण्यास स्पष्टीकरण. बोलता तुटे विचारमाला किंवा जोडण्यास स्पष्टीकरण. वाक्यामध्ये येऊन बसते चिन्ह आडवे अपसारण. वाक्यामध्ये येऊन बसते चिन्ह आडवे अपसारण. चला तर ही कविता तुम्ही पाठ करायची आहे. सोपी आहे पाठ करायला, फार काही अवघड नाही. आणि यानंतर आपण बघणार आहोत स्वाध्याय. स्वाध्यायासाठी जे तुम्हाला 2 पानं इथं दिसतील ते दोन्ही पानं तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि आपला स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. हा व्हिडिओ बघताना तुम्हाला आनंद मिळाला का? मिळालाच असेल. या व्हिडिओतून आपण जो अभ्यास केलेला आहे त्याचा आपल्याला व्यवहारात उपयोग होणार आहे का? होय, नक्कीच होणार आहे. म्हणजे असं तुम्हीच म्हणाल.